करतोय त्यामुळे फक्त कॉमेंट्री बॉक्स एंड या ठिकाणी आपण वापरणार आहोत गोलंदाजीसाठी आणि 8ही षटकं एकाच बाजूने टाकली जातील याची सगळ्या खेळाडूंनी नोंद घ्या. 8 षटकांचा सामना 6 गोलंदाजांचा वापर करणं अनिवार्य असेल. कोणताही गोलंदाज 3 षटकं टाकणार नाही याची काळजी घ्या. बस 2च कंडिशन आहेत. 6 गोलंदाजांचा वापर आणि कोणताही गोलंदाज 2 षटकं टाकणार नाही. 3 षटकं टाकणार नाही, 2 टाकणार आहेत. 3 षटकं कोणताही गोलंदाज टाकणार नाही. मॅचला सुरुवात होणार आहे. शिवमुद्रा प्रीमियर लीगचा पहिला चेंडू मैदानामध्ये पडतोय. बहुप्रतीक्षित अशी स्पर्धा, सर्व ढोल ताशा पथकातील कलाकारांसाठी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. गणेशोत्सवात आपण सगळेजण आपल्या मंडळापुढे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी परफॉर्म करत असतो, पण या सर्वांना एकाच मंचावरती आणण्याचा प्रयत्न मुद्रा प्रतिष्ठान आणि शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि त्यासाठी शिवमुद्रा ढोल ताशा पथक मुद्रा प्रतिष्ठानला मनापासून धन्यवाद देऊया. त्यांच्या या उपक्रमाचं भरपूर कौतुक करूया. गजर प्रतिष्ठानमध्ये अनिकेत पोटे, सचिन अंकुश, संकेत आरकडे, प्रसन्न बदाले, अमोल गवारे, मीत परमार, नितीन सोनसरे, सिद्धार्थ माचुत्रे, अनिल काक्केरी, ऋषी बिबवे, शुभम बलकवडे आणि चैतन्य राठी ही सगळी टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला गुरु संदीप, सत्यजित, प्रसाद, मयुरेश, विराज, समीर, राघव, अथर्व, प्रज्योत आणि ऋत्विक व्यंकटेश ही जोडी मैदानामध्ये. तर मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल स्लॉकचा प्रयत्न इथे फसलेला आहे आणि धावा मात्र मिळणार नाहीत. धावफलकावरती 0 आहे. करवत कानस कुणी चालो, कुणी पिकवो शेतमळा, कलम कागदावरी राबो, धरो हातात कुणी तुला, करात कंकण असो कुणाच्या, वाभाळावर गंध टिळा, शिंग मनोऱ्यावरी वाजता, उभी छावणी घरोघरी, रणफंदीची जाता मुची, कोण आम्हा भयभीत करी. धावा मिळतील 6. पहिलाच षटकार आणि षटकाराने होते धावसंख्येला सुरुवात. काय मॅच आहे, काय सुरुवात आहे. शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 पहिला पर्वाच्या यशस्वी आयोजनानंतर मुद्रा प्रतिष्ठान, शिवमुद्रा ढोल ताशा पथक शिवमुद्रा प्रीमियर लीगचं दुसऱ्या सीझन मध्ये आयोजन करतायत. तितकेच सुंदर आयोजन. कालचा झगमगाट आपण सगळ्यांनी बघितला. उद्घाटनाचा नयनरम्य देखना सोहळा, याची देही याची डोळा या मैदानामध्ये आपण अनुभवला आणि प्रत्यक्षात आज युद्धाला तोंड फुटलेलं आहे. रणशिंग फुंकलं गेलेलं आहे. रणवाद्य वाजवले गेलेले आहेत. ढोल ताशा ही रणवाद्य आहे. रणांगणामध्ये ज्यावेळेस युद्ध सुरू होतं, युद्धाच्या अगोदर ही रणवाद्य वाजवली जातात आणि मग युद्धाला तो सुरुवात होते. आणि हीच गौरवशाली परंपरा आहे जी आपल्या ढोल ताशा पथकांनी सातत्याने ठेवलेली आहे. 6 धावा फलकावरती आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज अमोल गवारे, तर फलंदाज प्रज्योत आणि संदीप. यस, लेंथ बॉल होता. थोडासा पुढे सरसावत लॉफ्ट का प्रयत्न होता, मात्र कनेक्शन मिळालं नाही आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाकडे. फलकावरती धावांची नोंद आहे 6. पहिलं षटक, 1 षटकार आल्यानंतर 4 चेंडू लागोपाठ प्रज्योतला उभं करून ठेवलेलं आहे. ढोल ताशा पथकांमध्ये सुद्धा खेळाडू असतात. विशेषतः हा खेळ आहे, ढोल ताशाचं वादन करणं म्हणजे तो एक खेळ आहे, मर्दानी खेळ आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या मातीतला रांगडा खेळ आहे.
आम्हाला अभिमान आहे, आमच्या पुणेकरांनी संपूर्ण जगभर आमच्या या खेळाला पोहोचवलेलं, या खेळाला नावलौकिक मिळवून दिलेलं आहे. आणि आज तेच खेळाडू क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी मैदानामध्ये आलेले आहेत. पहिलं षटक संपलेले, 6 धावा फलकावरती रमण बाग युवा मंच. बिलकुल थांबतोय, चिंताच करू नका तुम्ही. 11:26 पहिला बॉल टाकला गेलेला आहे. तर लक्षात ठेवा 40 मिनिटामध्ये तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे. माफ करा, 10:26 10:26 मॅच सुरू झालेली आहे. तर आता 40 मिनिट आपल्याकडे आहे, म्हणजे 11:06 असतील जिथे मॅच संपली पाहिजे. 40 मिनिटामध्ये इनिंग पूर्ण झाली नाही तर आपल्याला फील्ड रिस्ट्रिक्शन तिथे लागू होईल आणि एक क्षेत्ररक्षक थर्ड टायर सर्कल मध्ये वाढवावा लागेल. या गोष्टीची नोंद घ्या. अगदी सुरुवातीला आयसीसी सुद्धा पॉवर प्ले साठी आग्रही होती, म्हणजे दोनच क्षेत्ररक्षक थर्ड टायर सर्कलच्या बाहेर असावेत ज्यावेळेस टाइम रिस्ट्रिक्शन संपल्यानंतर. पण आयसीसीनं तो नियम थोडासा एखाद्या संघाच्या बाजूने जाऊ शकतो असा विचार करून स्टॉप क्लॉक हा नियम आणला. मात्र बाहेरची कड, यावेळेस चेंडू थर्ड मॅन सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश मिळालेलं आहे. काही धावा जरूर प्राप्त होतील. धावा बनवणं या खेळपट्टीवरती एवढं सोपं आहे असं नाही. जरा हिरवळ आहे खेळपट्टीवरती, त्याचा फायदा गोलंदाजांना मिळू शकतो. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं, एक षटकार आला होता जिथे कॅच ड्रॉप झाला होता. त्याच्यानंतर 5 चेंडू लागोपाठ निर्धाव टाकलेले आहेत आणि त्यानंतर नवीन षटकाची सुरुवात होताना गोलंदाज अनिल काकेरी. बघूया या चेंडूवरती काय घडलेलं आहे. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करताना नियम क्रमांक 19 चा वापर तिथे पंच करतायत. सीमारेषा किंवा सीमारेषेच्या बाहेरच्या क्षेत्राला क्षेत्ररक्षकाचा स्पर्श झालेला आहे का, ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये चेंडू असेल किंवा चेंडूचा स्पर्श त्याला असेल. तर या सगळ्या कंडिशन्स बघितल्यानंतर तिथे 2च धावा आहेत. 2 धावा वाचवलेल्या आहेत. पुन्हा एकदा खूप सुंदर फटका होता. चेंडूच्या लाईन मध्ये पाय टाकत चेंडूला कट केलं, स्लाइस केलं. तिथे बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक अडवेल चेंडू, 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. दोन्ही फलंदाजांचा स्कोअर आता दिसतोय. 2 चेंडूमध्ये संदीपकडे 3 धावा आहेत, तर 6 चेंडूमध्ये प्रज्योतकडे 6 धावा आहेत. दुसऱ्या षटकामध्ये फलकावरती धावा 9 रमण बाग युवा मंच. यास कडक कडक सुपर कडक शिवमुद्रा प्रीमियर लीगचा हा पहिला चौकार आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू होता. हा फुल लेनचा बॉल होता आणि अक्रॉस द बॅट चेंडूला लॉफ्ट केला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार, 4 धावांसाठी चौकार इथे प्राप्त झालेला आहे. चौकाराबरोबरच फलकावरती 13 धावा. अनिल ककेरी गोलंदाज. तिकडे क्षेत्ररक्षकांनी कुणी बॉल आणायला जाऊ नका, कारण भरपूर त्या ठिकाणी गर्द झाडी आहे, वेली आहेत आणि त्यामुळं साप सदृश प्राण्यांची तिथे उपस्थिती मोठी आहे. आणि विशेष म्हणजे त्यामध्ये घोणस सारखे विषारी साप देखील आहेत. म्हणून क्षेत्ररक्षकांना विनंती करतो की आपण तिथे बिलकुल जाऊ नका. प्रेक्षकांनी कुणी बॉल आणायला जाऊ नका. उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू, वाईडची घोषणा होते पंचांकडून. रोहित सर, फिरोज मुलानी सर या स्पर्धेमध्ये ऑनफिल्ड अंपायर आहेत. तर वैभव कातोरे सर ॲज अ स्कोरर, ॲज अ थर्ड अंपायर. सोहेल सर इथे उपस्थित आहेत. चांगला चेंडू आहे. दुसऱ्या षटकामध्ये धावा इथे मिळणार नाहीयेत. काही मोठे फटके जरूर मॅच सुरू झाल्यानंतर आलेले आहेत. आणि आता कुठे सुरुवात आहे, आगे देखिए. ओहो, व्हॉट अ शॉट, स्क्वेअर कट, अत्यंत तीक्ष्ण, वेगवान. धावा 4.
खूप सुंदर फलंदाजी मैदानामध्ये बहरते फुलते. सलामीची जोडी मैदानामध्ये. 18 धावा. दुसरं षटक अजून सुरूच आहे. बॉल बॉल द्या. चांगली सुरुवात आहे. संयमी सुरुवात आहे. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं की जास्त अवास्तव आक्रमकपणा दाखवला नाही फलंदाजांनी. 8 षटकांचा सामना आहे आणि त्यामुळं सुरुवात अत्यंत महत्वाची असते कुठल्याही कामाची. ढोल ताशांचं वादन ज्यावेळेस करायचं असेल तर सुरुवात अत्यंत महत्वाची असते. सुरुवातीला जो ताल येतो, विशेषतः ताशा वाजतो आणि सगळ्या लोकांचं लक्ष वेधून घेतलं जातं आणि मग एकला ढोलावरती टिपरूची थाप पडली, टिपरू पडलं की मग एक वेगळाच नाद तयार होतो. आणि आज याच नादामध्ये आपण सगळेजण हरवून जाणार आहोत. ओ बाहेरची कड होती आणि बॅकफूट पॉइंटच्या मागे चेंडू. डीप थर्ड बॅनला सीमारेषा. पुन्हा एकदा ओलांडेल. 4 धावा. दुसरा चौकार बॅक टू बॅक. तर षटकाची सांगता होईल आणि फलकावरती तब्बल 22 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 0 गडी बाद 22. सुरुवात चांगली आहे. जबरदस्त सुरुवात. पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावांची दोन्ही फलंदाजाने. प्रज्योत आणि संदीप. रमन बाग युवा मंचचे हे आघाडीचे फलंदाज. 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे आणि तो संपलेला आहे. 5वं षटक हे मॅजिक ओव्हर. 50-50 मॅजिक ओव्हर असं म्हणू आपण त्याला. तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे होणार आहे. 8 षटकांचा सामना. 6 गोलंदाजांचा वापर. कोणताही गोलंदाज 3 षटके टाकणार नाही. 2 षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्ले. 5व्या षटकामध्ये मॅजिक ओव्हर जिथे तुम्हाला टार्गेट आहे आणि ते टार्गेट अचीव केल्यानंतर जरूर तुम्ही तुमच्या धावा दुप्पट करू शकणार आहात. परंतु टार्गेट अचीव केले नाही तर मिळालेल्या धावांमधून देखील तुम्हाला धावा तुमच्या 50% कमी होणार आहेत. 50-50 मॅजिक ओव्हर देखील आहे या स्पर्धेमध्ये. एक अनोखी रचना. उजव्या हाताने ओव्हर द विकेट कव्हर्स मध्ये डीप ला क्षेत्ररक्षक आहे आणि 4 रन. कव्हर्स मध्ये अत्यंत सुंदर चौकार. मागचे काही चेंडू बघितले म्हणजे मागच्या 5 चेंडू मध्ये 4 चौकार आलेले आहेत. 26 धावा फलकावरती. विलक्षण वेगवान. पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅकफूट वरून चेंडूला मिड विकेट कडे पाठवलाय. विशेषतः व्हेरी कंट्रोल शॉट. अप्पर हँडचा तेवढासा चांगला वापर झाल्यामुळं आपण बघतो की हा फटका कंट्रोल राहिला. तो हवेत जाऊ दिला नाही. अनेक वेळा असं होतं की असा फटका खेळताना चेंडू हवेत जातो. विशेषतः आपण एशिया कप खेळत होतो श्रीलंकेमध्ये. मागचा एशिया कप त्यावेळेस विराट कोहलीला ही समस्या आली होती. यस थोडासा बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव प्राप्त होऊ शकते इथे फलंदाज प्रज्योतला. प्रज्योत 11 चेंडूमध्ये 19 वरती पोहोचतोय. 28 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. ऋषी बिबवे गोलंदाज. पुन्हा एकदा पूलचा प्रयत्न. मिड विकेटला गॅप मोठा आहे पण क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 1 धाव संदीप इथे पूर्ण करणार आहे. सातत्यानं स्कोअर हलतोय आणि मोठे फटके सुद्धा येत आहेत.
बघा फलकावरती षटक संपलेलं आहे आणि 29 धावा, माफ करा, षटक सुरू आहे, अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिले यश ऋषी बिबवेला प्राप्त होते. अर्थातच गजर प्रतिष्ठाननं विकेटचा गजर इथे केलेला आहे. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये अजून सुरूच राहणार आहे. सत्यजित पाळे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. अनेक आकर्षक फलंदाज या पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत, कारण काल ज्यावेळेस आपण सिक्सर्स मॅच बघितल्या, प्रत्येक संघातील एक खेळाडू मैदानामध्ये खेळत होता. सर्व सहभागी 24 संघातल्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये कालच 24 खेळाडूंना खेळायची संधी मिळाली आणि मशीन, बॉलिंग मशीन समोर षटकार ठोकण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे कालची रात्र ही संस्मरणीय होती आणि प्रेक्षकांना तेव्हाच अंदाज आलेला आहे की येणाऱ्या 6 दिवसांमध्ये इथे प्रचंड ताकदीचा खेळ बघायला मिळणार आहे, कारण अनेक ताकदवान खेळाडू ढोल ताशा पथकांमध्ये आहेत आणि त्यांचा सहज सुंदर खेळाचं प्रदर्शन. हो 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 हो, फसलेला फटका, कव्हर्स डाऊन द बॉल, बॅक टू बॅक सेकंड विकेट. 29 धावांची सलामी होती, त्याच धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद होईल. 3 षटक पूर्ण होत आहेत. 2 बाद 29. गजर रमणबाग युवा मंच, तर गजर प्रतिष्ठाननं दुसऱ्यांदा विकेटचा गजर केलेला आहे. नवीन फलंदाज प्रसाद मैदानामध्ये. विशेषतः खेळाडूंची वेशभूषा आपण पाहिली, अत्यंत सुंदर प्रकारचे कपडे खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेले आहे. गोल्डन कलर्सच्या प्रिंट्स त्याच्यावरती निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. वेगवेगळ्या गोष्टींनी ही स्पर्धा अतिशय सुंदर करण्याचा प्रयत्न आहे. आपण ट्रॉफी काल बघितली तर पूर्ण जगामध्ये आपण क्रिकेटच्या स्पर्धेला अशी ट्रॉफी, इतकी सुंदर ट्रॉफी कधीही बघितली नसेल आणि अशी युनिक डिझाईन खास करून आपल्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या डिझाईन्स केलेल्या आहेत. त्याबरोबरच कार्यकर्त्यांनीच ही ट्रॉफी साकारलेली आहे. या स्पर्धेच्या संपूर्ण आपण डिझाईन्स बघत असेल किंवा ही जी पूर्ण सेटअप असेल तो सगळा मंडळाचे कार्यकर्तेच उभा करतात. नवीन गोलंदाज नितीन संसारे गोलंदाज असेल. फलंदाज मैदानामध्ये संदीप स्ट्राईक एंडला 5 चेंडूमध्ये 9 धावा संदीपनं जोडलेल्या आहेत. थोडासा संयमाचा परिचय दिला होता संदीपनं, मात्र ज्यावेळेस त्याला चांगला चेंडू मिळाला तिथे त्याने मोठे फटके देखील टाकलेले आहेत आणि प्रसाद त्याच्या सोबतीला आता नवीन फलंदाज असणार आहे. तिसऱ्या विकेटसाठी 4थ्या क्रमांकाचा फलंदाज प्रसाद मैदानामध्ये दाखल झालेला आहे. नितीन संसारेच्या हातामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षण फैलावलेलं असणार आहे. केव्हाच पॉवर प्ले संपलेला आहे. 4थ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू थोडासा लांब टाकायचा प्रयत्न केलेला आहे आणि उजवा पाय मागे टाकत बॅकफूट वरून स्क्वेअर कट करण्याच्या पावित्र्यामध्ये होता फलंदाज संदीप, परंतु कनेक्शन मिळालं नाही. खूप लांब होता चेंडू शरीरापासून. एक होतं की तुम्ही उजवा पाय मागे टाकला की उजवा खांदाही तुमचा पुढे जातो आणि तुमचा रीच वाढतो, खूप रीच वाढतो. या चांगला फटका आहे. हलकीशी मुवमेंट होती पायाची, मात्र जमिनीच्या समांतर डीप लॉंग ऑफ कडे चेंडू. धावा मिळतील 1 आणि फलकावरती 30 धावा. 2 बाद 30. षटक क्रमांक 4 इथे मैदानामध्ये सुरू झालेला आहे. नितीन संसारे नवीन फलंदाज प्रसाद पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत आहे. 2 विकेट लागोपाठ पडलेले आहे. चांगली आश्वासक सुरुवात होती, मात्र त्यानंतर थोडा वेळ थोडंसं बॅकफूट वरती जावं लागलेलं आहे. मॅच मध्ये परत येण्याचा प्रयत्न इथे यशस्वी ठरतोय गजर प्रतिष्ठानचा. नितीन संसारे 2 विकेट लागोपाठ पडल्यानंतर पुढचं षटक नितीन संसारेकडे आलंय आणि त्यामुळं जबाबदारी, हा प्रेशर अजून थोडा वेळ ठेवला पाहिजे आणि त्यासाठी नितीन संसारे कुठल्या भूमिकेमध्ये येतो हे बघायचंय.
बाहेरची कट जरूर आहे, मात्र स्लिप मध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक थर्ड यार्ड सर्कल वरती आहे. एकच धाव तिथे येणार आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो की स्लिप मध्ये कोणी तसा नसतोच. स्लिप कुठे असते तर विकेट किपर जिथे उभा असतो त्याच्या मागे फार तर आपण 5-6 फुटांवरती खेळाडू उभा असतो पहिल्या स्लिप मधला. दुसऱ्या स्लिप मधला खेळाडू विकेट किपरच्या लाईन मध्येच उभा असतो, थोडासा वाईड. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा फर्स्ट सेकंड थर्ड स्लिप गली पॉइंट्स दिसत नाही, दिसतात. फुल टॉस होता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑन कडे चेंडू आहे. एक धाव तिथून येणार आहे. एका धावे बरोबर धाव फलकावरती नोंद होते 33 धावांची. 2-33 रमणबाग युवा मंच. लेंथ बॉल फ्लिक केला मनगटाच्या साह्यानं आणि एक धाव इथे घेत धाव फलक पुढे पोहोचलेला आहे. 34 धावा. 2-34 तर 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. युवा वाद्यपथक आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ या दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी आपली व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे. मुख्य कक्ष जो आहे राजदरबार त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन पूर्ण होईल. पुढच्या 5 मिनिटात तुमचं व्हेरिफिकेशन होईल. या चालू सामना जो आहे त्याच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे आपली व्हेरिफिकेशनची प्रोसेस लगेच पूर्ण करावी. चेक 1. यानंतर सुरू होणार आहे मॅजिक 50-50 ओव्हर. 5वं षटक प्रत्येक इनिंग मधलं 5वं षटक हे मॅजिक 50-50 ओव्हर आहे, जिथे तुम्हाला 10 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. 10 धावांचं टार्गेट तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला जेवढ्या धावा तुम्ही बनवलेल्या आहेत त्याच्या डबल धावा मिळणार आहेत. माफ करा, त्याच्या 50% धावा मिळणार आहेत. तुम्ही जर 10 धावा पूर्ण केल्या तर अधिक 5 15 धावा तुम्हाला मिळतील. तुम्ही 11 धावा पूर्ण केल्या तर 11 अधिक 6 एकूण 17 धावा तुम्हाला मिळतील. तुम्ही 13 धावा पूर्ण केल्या तर 13 अधिक 7 20 धावा तुम्हाला मिळतील. आणि अशा प्रकारे पुढे तुम्ही धावा बनवू शकता. पण तुम्ही जर 9 धावा बनवल्या तर तुमच्या धावा 5 वजा होतील आणि तुम्हाला फक्त त्या षटकामधून 4 धावा मिळतील. तुम्ही 8 धावा बनवल्या तर तुमच्या 4 वजा होतील, 4 धावा तुम्हाला मिळतील. 7 धावा बनवल्या तरी 4च वजा होतील, तुम्हाला 3 धावा मिळतील. माफ करा, 10 धावा तुम्ही बनवू शकला नाहीत तर तुमच्या 5 धावा वजा होणं फिक्स आहे. किती कमी धावा झाल्या, तुम्ही 6 5 4 3 2 1 तरी 5च धावा वजा होणार आहे. हे लक्षात ठेवा. मॅजिक ओव्हर 50-50 ओव्हर्स मध्ये आता औत्सुक्य आहे, भरपूर कुतूहल आहे या षटकांमध्ये काय घडणार आहे. कुणी हे टार्गेट 10 धावांचं पूर्ण करणार आहे का, आणि त्यासाठी तुमचा स्पेशल बॉलर ऍक्टिव्हेट करावा लागेल. आणि गजर प्रतिष्ठान कडून गोलंदाजी मार्क वरती उभा आहे अमोल गवारे. पहिला चेंडू आकाशामध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. 3rd विकेट डाऊन. मित परमार झेल टिपतोय आणि 3रा फलंदाज इथे गमावला रमणबाग युवा मंचनं. सुरुवात अत्यंत सुंदर झालेली आहे. अमोल गवारे पहिलाच चेंडू खर तर हुक करण्याचा प्रयत्न केला होता, खाली राहिला चेंडू, जास्त अपेक्षित इतकी उंची मिळाली नाही आणि त्यामुळेच हा फटका थेट स्क्वेअर लेगच्या हातामध्ये पोहोचलेला आहे. इथे धावा मिळालेल्या आहेत 34. 3-34 रमणबाग युवा मंच. आणि फलंदाजांना एक चॅलेंज आहे की आपल्याला अबाउट 10 धावांच्या पुढेच जायचंय. यस, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, ऑन ड्राईव्ह मिड विकेटच्या बाजूला. 1 धाव इथे प्राप्त होते फलकावरती. धावा 35. 3-35 1 धाव. या षटकामध्ये 1 धाव पूर्ण झालेली आहे. अनेक वेळा वेगवेगळी संकल्पना असते या षटकाच्या बाबतीमध्ये.
ओ हो, शॉट ऑफ लेन, स्क्वेअर कटचा प्रयत्न, उंची थोडीशी जास्त मिळाली चेंडूला यावेळेस. या अगोदरचा चेंडू पहिला जो होता तो खाली राहिला होता, हा थोडासा उसळलेला आणि अनइव्हन बाउन्स असेल तर फलंदाजाच्या समोरची परिस्थिती अधिक कठीण होऊ शकते. 3 चेंडूंमध्ये एकच धाव. येस, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, पूल करायचा होता, मात्र पोझिशन मध्ये नव्हता तो. पायाची फारशी मोमेंट देखील नव्हती, खाली राहिला चेंडू यावेळेस आणि त्यामुळे कनेक्शन मिळालं नाही. तर षटक क्रमांक 5, मॅजिक 50-50 ओव्हर. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. येस, इथे एकच धाव येऊ शकते आणि एक चेंडू केवळ शिल्लक आहे. आणि मला वाटतं या षटकातलं जे चॅलेंज आहे ते चॅलेंज आता अचीव करणं खूप कठीण आहे. 3 धावा केवळ पूर्ण झालेल्या आहे, 7 धावांची गरज आहे. वाईड नो पडला तर कदाचित चान्स येऊ शकतो रमणबाग युवा मंचला, अन्यथा त्यांच्या समोरचं आव्हान थोडंसं कठीण होणार आहे. अर्थात क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये एका बॉलमध्ये किती धावा बनवू शकतात तर याविषयी ठोसपणे कुणी सांगू शकत नाही. ओ वॉटर बॉल गुड लेंथ वरती यावेळेस पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता, कनेक्शन मिळालं नाही. फक्त 3 धावा या षटकामधून. आणि मला वाटतंय या षटकाचं समीकरण असं झालेलं आहे की कष्ट करून कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं. 3 धावा केवळ कमावलेल्या आहेत आणि 5 धावा गमावलेल्या आहेत. त्यामुळे मूळ स्कोअर होता जो 4थ्या षटकाच्या एंड नंतर, त्यातही आता घट होणार आहे. आणि आता जरी स्कोअर कार्ड वरती तुम्हाला 37 दिसत असल्या तरी या 37 धावा अशाच पुढे सुरू राहणार आहे. ज्यावेळेस फलंदाजीला दाखल होतील गजर प्रतिष्ठान, त्यांच्याकडं 5 धावा अगोदरच बॅलन्स असतील आणि तिथून पुढे सुरुवात होणार आहे. ही गंमत आहे. आणि त्यामुळे हे षटक व्यवस्थित मॅनेज करणं हे प्रत्येक संघासाठी महत्वाचं ठरणार आहे. मजा येणार आहे या मॅजिक 50-50 ओव्हरमध्ये. एक नवीन संकल्पना शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 च्या माध्यमातून मुद्रा प्रतिष्ठान, शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांच्याकडून आलेली आहे आणि या संकल्पनेचं सगळ्यांनी जोरदार स्वागत केलेलं आहे. पुढे जाऊन काय घडणार आहे, अजून खूप 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 गोष्टी घडणार आहे. पुलाखालून खूप पाणी जाणार आहे, मजा येणार आहे पुढे जाताना. षटक क्रमांक 6 सुरू होत आहे. या स्काय शॉट आहे, वाह वाह देखना. धावा मिळतील 4. चौकार मिळतोय 4 धावांबरोबर. फलकावरती 41. 3 बाद 41. लॉस ऑफ 3. रमणबाग युवा मंच चांगली फलंदाजी. ज्यावेळेस सामोल गवारेचं षटक आलं होतं 50-50 ओव्हर्स मॅजिक ओव्हर, तिथे मात्र धावा येत नव्हत्या. वाईट चेंडू. खरं तर एक प्रेशर असू शकतो, कारण दबाव असतो तो तुमच्या कामगिरीवरती नेहमीच परिणाम करतो. आणि 10 धावांचा जो प्रेशर होता, चॅलेंज होतं, त्या चॅलेंजच्या प्रेशरच्या ओझ्याखाली कुठेतरी दबले गेले फलंदाज असं म्हणावं लागेल. एकदा प्रेशर संपलं आणि त्यानंतर खूप चांगले फटके आलेले आहेत. इथे सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न होता, वरची कट, थर्ड फाईन लेगला चेंडू, थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक तिथे अडवणार आहे. धाव एकच मिळेल. 43. 3 गडी बाद. रमणबाग युवा मंच, रमणबाग ढोल ताशा पथक निश्चित पुणे शहरातलं एक प्रसिद्ध पथक आहे. रिदम, तालबद्ध वादन हे खरं तर या पथकांची ओळख आहे. थेट यष्ट्यांचा वेध होणं इथे अपेक्षित होतं, मात्र थोडासा बाजूला राहिला चेंडू. गलथानपणाचा फायदा इथे घेतलेला आहे. 2 धावा मिळतील. याला म्हणतात गनिमी कावा. शत्रू सैन्य ज्यावेळेस गाफील आहे त्यावेळेस त्यांच्यावरती हल्ला करायचा, जेवढं जास्तीत जास्त नुकसान करता येईल तेवढं करायचं आणि त्यानंतर पसार व्हायचं बस. आणि ही युद्धनीती खरं तर स्वराज्याच्या उभारणीमध्ये खूपच महत्वाची ठरली. शॉट ऑफ लेंथ, तेज तर्राट बाउन्सर होता हा. आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. पंच एका बाउन्सरची घोषणा करतायत आणि त्यामुळं आता पुढचा बाउन्सर यस नोबल असणार आहे.
आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकच बाउन्सर अलाव करतोय आणि मला खरं तर पंचांकडून जाणून घ्यायला आवडेल की हे का. येस, स्लोअर वन होता चेंडू, गती परिवर्तन केलं होतं आणि पुन्हा यशस्वी ठरलेला आहे गोलंदाज. धाव आलेली एक, पण ती लेग बाईज आहे. अर्थात ती लेग बाईज असू द्यात, ती महत्वाची आहेच आहे. 46 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक अजून मैदानामध्ये सुरू आहे आणि या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि त्यानंतरच्या चेंडूवरती खूप चांगलं कमबॅक ऋषी बिबवेचं बघायला मिळते. तर या चेंडू बरोबर तो षटक फिनिश करेल. अतिरिक्त बाउन्सर आहे हा. नो बॉल. एक धाव इथे प्राप्त होणार आहे. पुढचा बॉल फ्री हिट पण मिळणार आहे. एकच बाउन्सर तुम्हाला टाकता येतो. आता आयसीसी सुद्धा 2 बाउन्स अलाव करते. तिथे तर चेंडूचं वजन जास्त असतं, तिथे तो चेंडू बिलकुल लेदरचा असतो. अशा परिस्थितीमध्ये तो जास्त आघात करतो. पण त्या तुलनेने टेनिस बॉल रबराचा असतो, वरून फर असते, वजन कमी असतं. वाईट चेंडू आणि त्यामुळे फ्री हिट पुढे सुरू राहणार आहे. एका धावेची वाढ होईल. 48 धावा. मी या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आघातही तितकासा मोठा होत नाही. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला हेल्मेटची गरज नसते, तुम्हाला पॅड, थाय पॅड किंवा बाकी काही आयुध वापरायची आवश्यकता नसते. मग इथे दुसरा नो बॉल नो का, दुसरा बाउन्सर नो का? आपण आयसीसीला फॉलो का करत नाही? मी कुठल्याही ग्राउंडवरती गेलेलो आहे तर टेनिस बॉलमध्ये मात्र एकच बाउन्सर अलाव केला जातो. अजूनही आयसीसीचा आपण तो रूल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणलेला नाहीये, पण तो आणला पाहिजे का याच्यावरती चर्चा होऊ शकते. पण जाऊ शकतो मैदानामध्ये जिथे फलकावरती 48 धावा आहेत, 6 षटकं संपलेले आहेत, 3 विकेट पडलेले आहेत रमणबाग युवा मंचच्या आणि अजून 2 षटकं शिल्लक आहेत. मीत परमार. काळजी घ्यावी लागते की कुठल्याही प्रकारे मी कुठला बॉलर वापरलेला आहे, विशेष करून कोणत्या एंड कडून कुठला गोलंदाज आणायला पाहिजे. त्याच्यानंतर 2-2 षटकं कुठल्या गोलंदाजाकडून आपण कव्हर करू शकतो. खूप काय त्याच्या डोक्यामध्ये खूप वादळ असतात. संघनायक होणं सोपं नाहीये. यस, यावेळेस फटका खेळलाय कव्हर्समध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो विलक्षण वेगात येतोय, मात्र फलंदाज त्यापेक्षाही वेगवान आहे. 2 धावा मिळतील. फलकावरती धावांची संख्या 50. 3 बाद 50. 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि 3 बाद 50 अशी स्थिती. उजव्या इशा बाहेरचा चेंडू थर्डमॅनच्या बाजूला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. अडवण्याचा प्रयत्न. त्यानं बघितलं की मी पायानं देखील व्यवस्थित अडवू शकतो. त्या कलेचा वापर तिथे केलेला आहे. म्हणजे फक्त आम्ही ढोल ताशा वादन तर करतोच आणि मी बघतो की पुणे शहरामध्ये बरेचसे प्रोफेशनल्स या क्षेत्रामध्ये आहेत. ढोल वाजला, मराठी माणूस जो महाराष्ट्रात जन्मलेला आहे, ढोल वाजला आणि ज्याची पावलं थिरकली नाही असा मराठी माणूस तुम्हाला सापडणार नाही. 1 धाव इथे मिळणार आहे. 2 धावा मिळतील. 54 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यामुळे ढोल ही मराठी माणसासाठी तो एक रिदम आहे, तो एक ताल आहे आणि तो वाजला की त्याचे पाय आपोआप थिरकतात. ढोल वादन करणं सुद्धा एक कला आहे. कोणी येऊन ढोल वाजू शकत नाही. हवेमध्ये चेंडू जरूर आहे. नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. धावा मिळतील 4. बंदुकीतून सुटलेली गोळी सीमारेषेला फाडून जाते. राज दरबार कक्षामध्ये चेंडू. मिळत आहेत धावा 4. 58. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवरून बघू शकतो. tenniscricket.in च्या संपूर्ण टीमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. विविध कॅमेरेस ही स्पर्धा कव्हर करतायत, त्यामुळे अत्यंत सुंदर दृश्य अनुभव आपल्याला आपल्या स्क्रीनवरती मिळू शकतो. सर्व कॅमेरामन, सर्व ऑपरेटर, आम्ही शिवमुद्रा ढोल ताशा पथक मुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे, कौतुक आहे. येणारे 6 दिवस एक सुंदर प्रक्षेपणाचा अनुभव आपल्याला या वाहिनीवरून मिळणार आहे.
21 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आणि त्याबरोबरच ही स्पर्धा देखील आपल्या सगळ्या सबस्क्रायबर पर्यंत पोहोचणार आहे. लेंथ बॉल होता, जमिनीच्या समांतर खेळला, लॉंग ऑफकडे एक धाव तिथून येते आणि धाव फलक 59 वरती पोहोचतोय 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर सुरुवातीपासूनच आपण पाहिलंय की सातत्यानं धाव फलक पुढे हलता राहिलेला आहे. विकेट जरी पडले असेल तरी धावांमध्ये कुठेही खंड पडला नाही. एक षटक होतं फक्त मॅजिक ओव्हर 50-50 ओव्हर, 5वं षटक तिथे फक्त 3 धावा आलेल्या. येस, अनोख्या शैलीनं खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हलकसं अपील देखील आहे तिथे. 59 धावा, 3 गडी बाद, 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक आणि शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला किती धावा बनवायच्या तर जास्तीत जास्त बनवू शकता तुम्ही, पण एक आहे की ते 6 मिनिटामध्ये टाकायचे. इकडे लक्ष दिलं पाहिजे. 10:26 मॅच सुरू झाली होती तर 11:06 मॅच संपली पाहिजे. आता बरोबर 11 वाजतायत, 11चा ठोका पडलेला आहे आणि 6 मिनिटं अजून आहेत तुमच्याकडे. तर मला वाटतं फारसं अवघड नसावं आहे, कारण 4 मिनिटामध्ये फार तर एक षटक आपण टाकू शकतो, तेवढा वेळ पुरेसा आहे. नवीन गोलंदाज संकेत आर्घा, तिथे जर रवींद्र जडेजाच्या हातात षटक असेल तर तो फार तर 1.25 मिनिटामध्ये टाकू शकतो. 73-74 सेकंद त्याला पुरेसे होतात, पण आपण ऑर्डिनरी आहोत, आपण 4 मिनिटामध्ये टाकू शकतो, तर इथे 6 मिनिट आहेत. त्यामुळं क्षेत्ररक्षणामध्ये मी कौतुक करेल गजर प्रतिष्ठानचं. खूप छान फील्ड सेटिंग, खूप छान बॉलिंग अनालिसिस. यस, चांगला फटका, लोअर फुल टॉसला फक्त दिशा दिली, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा फोडली, धावा मिळत आहेत 4. पहिल्याच चेंडूवरती चौकार. डेथ ओव्हर मध्ये ही फलंदाजी अपेक्षित आहे, प्रत्येक बॉलला फोडून काढायचंय, त्यामुळे चौकार षटकार इथे बघायला मिळू शकतात. तर पहिल्या चेंडूवरती चौकार षटकाची सुरुवात चांगली झालेली रमणबाग युवा मंचसाठी. 63 धावा, 3 गडी बाद. संकेतचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडीशी बोटं फिरवली होती चेंडूवरून. ओ हो, नेम चुकलेला आहे, नेम चुकलेला आहे आणि इथे धावा मिळतील पुन्हा एकदा. जिथे नेम गरजेचा होता तिथे लागला नाही, जिथे गरजेचा नव्हता तिथे लागला, पण त्याचा एक फायदा झाला, पुढे जाऊन फलंदाज धावबाद झालेला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला काय घडलेलं आहे ते पहिल्यांदा बघितलं जाईल आणि तिथे डिरेक्ट हिट जो झालेला आहे त्यावेळेस जर फलंदाज क्रीजमध्ये नसेल तर नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज बाद होऊ शकतो. तर नॉन स्ट्रायकर एंडला सुरक्षित आहे, स्ट्रायकर एंड बाद आहे. यस, प्रसादला परतावं लागेल. राघव नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत, रमणबाग युवा मंचचे. राघव नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्राइक एंडला आणि संकेत गोलंदाजी मार्क वरती फलकावरती 65, 4 गडी बाद, रमणबाग युवा मंच. यस, काय बॉल आहे, शॉर्ट ऑफ लेंथ. शेवटच्या षटकामध्ये आपण बघतो की गोलंदाज जास्तीत जास्त लेंथ वरती भर देतात आणि फलंदाज सुद्धा हेच अपेक्षित असतात की नाही मला लेंथच येईल, पण तो जर असा एखादा मध्ये आपटबाद टाकला तर त्यावेळेस थोडीशी फलंदाजाचा गोंधळ उडू शकतो आणि तोच झाला इथे. खरं तर कनेक्शन मिळालं नाही. 65 धावा, 4 गडी बाद. स्लोवर वन आणि वेळीच ओळखला चेंडू, पाठवलाय, उडवलाय सीमारेषेच्या बाहेर, धावा 6. काय सुंदर फटका आहे, शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडीशी बोट फिरवली होती आणि त्यामुळं पोझिशन मध्ये आला होता. स्क्वेअर लेगला अत्यंत सुंदर फटका. 6 धावा, 71 वर 4. रमणबाग युवा मंच.
संकेत आरकडे गोलंदाज. पुन्हा एकदा फसलेला फटका या क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि अजून एक फलंदाज राघव बाद. 5वा धक्का रमण बाग युवा मंचला. अमोलनं तिथे कॅच पकडलेला आहे. अप्रतिम झेल. 5वा धक्का. शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 ची सुरुवात होते. पहिलाच सामना, पहिला डाव आपल्या समोर आहे. 24 संघ स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. खर तर यावर्षी आपण 26 जानेवारी रोजी जी परेड बघितली त्यामध्ये आमचा गणेशोत्सव साकारला गेला होता. महाराष्ट्राचा जो रथ होता, वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव आहे. आणि या रथामध्ये ज्यावेळेस गणेशोत्सव, ढोल, ताशा, लेझिम ही जी दृश्य ज्यावेळेस आम्ही राजपथावरती बघितली त्यावेळेस एक आपला ऊर एक अभिमानानं भरून आला आणि महाराष्ट्राच्या रथाला पहिला क्रमांक मिळाला होता. ही अभिमानाची गोष्ट आहे. उजव्याच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड. 2 वाईड लागोपाठ. लांबलेलं षटक आहे, ताणलं जातं षटक. 73 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. अजून एक चेंडू टाकायचा आहे आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस गजर प्रतिष्ठान फलंदाजीला येणार आहे तर त्यांच्या खात्यामध्ये 5 धावा जमा असणार आहेत. या सुंदर सुंदर मात्र क्षेत्ररक्षक तिथे खाली आहे. शेवटच्या चेंडूवरती विकेट. रमण बाग युवा मंचचा 6वा फलंदाज बाद. फायनल स्कोअर 73 धावा. विजयासाठी 74 धावांचं लक्ष आहे. अनिल काकेरी तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम कॅच पकडला गेला मिड विकेटला. तर एकूण 8 षटकांचा खेळ संपलेला आहे. 73 धावा, 6 गडी बाद. रमण बाग युवा मंच गजर प्रतिष्ठानला विजयासाठी 74 धावांची आवश्यकता आहे. 40 मध्ये 11-6 डॉट संपले. बरोबर 40 मिनिटामध्ये मॅच संपलेली. 11:06 झालेली आहेत. त्यामुळं मी गजर प्रतिष्ठानच्या संघनायकाचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आपण फील्ड सेटिंगमध्ये प्रगल्भता दाखवली आणि त्यामुळंच बरोबर 40 मिनिटामध्ये तुम्ही तुमचा डाव कंप्लीट केलेला आहे. आता रमण बाग युवा मंचची वेळ आहे आणि त्यांनी सुद्धा 40 मिनिटामध्ये षटकं पूर्ण करावीत, अन्यथा त्यांना क्षेत्ररक्षणाची पेनल्टी लागू शकते. तर एक डाव संपलेला आहे. 73 धावा फलकावरती. विजयासाठी 74 धावांची गरज आहे. स्कोअर कार्ड वरती जरी त्यांना 74 धावा हव्या असतील तर प्रत्यक्षात 69 धावांमध्ये त्यांचं काम भागणार आहे, कारण 5 धावा आधीच आपल्या खात्यामध्ये टाकून ते मैदानामध्ये फलंदाजीला गजर प्रतिष्ठान उतरणार आहे. रमण बाग युवा मंचला एकूण 70 धावाच रोखायच्या आहेत. प्रत्यक्षात मैदानामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे. मॅच बद्दल प्रचंड औत्सुक्य आहे. रमण बाग युवा मंच, गजर प्रतिष्ठान, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांमध्ये ताकदवान खेळाडू आहेत, गट्स आहेत दोन्ही संघांमध्ये आणि त्यामुळे ही मॅच दिसते तेवढी सोपी नसणार आहे. तर प्रत्यक्षात ती मॅच कशी असणार आहे याचं उत्तर आपण पुढच्या अर्ध्या तासामध्ये, पाऊण तासामध्ये घेऊच. समालोचन कक्षामध्ये मात्र थोडा बदल होईल आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा इथून अत्यंत गोड आवाज येईल. म्हणजे जशी काका हलवाई यांची मिठाई गोड असते तसाच एक गोड आवाज पुण्यामध्ये येतोय आणि तोच आवाज आहे अर्थातच शैलेश निवंगुणे सर. या सर, स्वागत आहे. युवा वाद्य पथकाच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी मुख्य कक्षाकडे संपर्क साधावा. युवा वाद्य पथक. ते आले नाहीत ना, म्हणजे 1.5 तास वाचला आता. रात्री 8च्या आत घरी जातो. बोलवलं गेलं पाणी. अरे याला बंद नाही होत. गुड मॉर्निंग यार. अच्छा, ते आलेच नाही. धन्यवाद. शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरा आणि दुसऱ्या पर्वातील पहिल्याच मॅचला आपण इथे पाहतोय. पहिला डाव इथे संपुष्टात आलाय.
आणि वेगळी संकल्पना. म्हणजे तुम्हाला आज गतवर्षी ज्याप्रमाणे पहिल्या पर्वामध्ये हे जे नियोजन आयोजन आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळालं त्यापेक्षा काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्यापेक्षा अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने या पर्वामध्ये आपण संपन्न होताना पाहतोय. काल देखील दिमाखामध्ये ट्रॉफीचं अनावरण आणि त्याचबरोबर सुपर सिक्सर्स हा वेगळा उपक्रम आपण चॅरिटीसाठी जो इथे राबवला. जास्तीत जास्त षटकार मारण्याचा प्रयत्न ज्या खेळाडूने केला, ज्या टीमने केला त्या खेळाडूंचा देखील गुणगौरव आपण या व्यासपीठावरून केलाय. आणि शिवमुद्रा प्रीमियर लीग म्हटल्यानंतर काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने इथून पुढे देखील तो प्रयत्न असेल. गतवर्षीपेक्षा मैदान देखील सुसज्ज आहे आणि अगदी अप्रतिमरित्या नटवलेलं हे मैदान शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 मध्ये दुसऱ्या पर्वामध्ये देखील. पहिला डाव आतापर्यंत संपुष्टात आला आणि पहिल्या डावामध्ये निर्धारित 8 षटकांमध्ये जी धावसंख्या इथे उभी करण्यात आली आणि गतवर्षीची विजेती टीम आहे जी आता आपण फिल्डिंग करताना पाहतोय पहिल्या पर्वाचे मानकरी आहेत आणि त्यांना जिंकायचंय कसं हे नक्कीच ठाऊक आहे. रमणबाग टीम यावर्षी थोडीशी सुरुवात निराशाजनक झाली परंतु शेवट अजूनही बाकी आहे. जरी सुरुवातीला खराब खेळ झाला म्हणावा तसा झाला नाही तरी या टीमकडे क्षमता आहे. या टीमकडे असे खेळाडू आहेत की ते कधीही कमबॅक करतील आणि संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देतील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रज्योत एक अष्टपैलू खेळाडू आहे. गतवर्षी देखील या खेळाडूंना मॅन ऑफ दी सिरीज किताब पटकावला होता. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग आणि त्याचबरोबर मैदानामध्ये आल्यानंतर प्रत्येक खेळाडूला हे चांगलं मार्गदर्शन देण्याचं देखील काम त्या खेळाडूने केलंय. तर बघूया दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होती आहे. स्ट्राईक वरती असेल ते प्रसन्न आणि नॉन स्ट्राईकला असेल ते अनिल. तर गोलंदाजी मार्क वरती प्रज्योत. पहिलाच बॉल सॉलिड इन डिफेन्स. थोडस संयमाने इथे उत्तर दिलंय. चांगल्या चेंडूला नेहमी सन्मान हा द्यावाच लागतो कारण विकेटवरती जर तुम्ही वेळ काढलात तर वेळ तुम्हाला वेळ देईल. जर तुम्ही सेट झालात तर तुमच्या बॅटमधून धावा येतील. अन्यथा मात्र इथे धावा घेणं म्हणावं तसं सोपं नाहीये. पुढचा बॉल थोडंसं पदालालित्य केलंय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवताना थोडासा फंबल होतोय आणि त्या दरम्यान मात्र एक धाव मिळतीये. सुरुवात तर झाली आहे. शुभारंभ झालाय. श्री गणेशा इथे पहिल्या धावेचा दुसऱ्या डावातील इथे सुरुवात झाली आहे. सिंगलने इथे अकाउंट ओपन केलाय. तो 7 झाली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जात कव्हरच्या दिशेने सुरेख असा देखना फटका. बॉल जाईल डीप कव्हर पॉइंट मधून सीमारेषा पार. हा येईल दुसऱ्या डावातील पहिला चौकार 4 धावेंसाठी. ऍक्शन रिप्ले देखील मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधील पहिली अशी वाहिनी आहे की ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅचेस कव्हर करण्याचा आणि सर्वाधिक सबस्क्रायबर मिळवण्याचा मान या वाहिनीने मिळवलेला आहे. tenniscricket.in 20 लाखापेक्षा देखील जास्त सबस्क्रायबर आहेत. त्यामुळे तुम्हाला माहितीच पडेल की किती मोठ्या उंचीवरती tenniscricket.in ची संपूर्ण टीम आहे. पुढचा बॉल इथे देखील हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. थोडासा फंबल होता. धाव घेण्याचा प्रयत्न बॅटरने केला परंतु वेळेस नकार आणि त्यामुळे मात्र धोका इथे टळतोय. संयमाबरोबर आक्रमण इथे प्रसन्न करतायत. अनिल त्यांना चांगली साथ देत आहेत. प्रसन्न यांच्या बॅट मधून क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा एक स्क्वेअर कटचा चांगला फटका आपण बघितलाय. धावसंख्या 11 दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. पहिलंच षटक आहे. 11 धावा आतापर्यंत झाल्यात. 74 धावेंचा पाठलाग आहे. पुढचा बॉल इथे देखील हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. एका चौकारानंतर बॅक टू बॅक इथे चेंडू निर्धाव आहे. पहिलं षटक संपलंय. 11 धावा आहेत. या 11 धावांमधल्या 5 धावा या पेनल्टीच्या आहेत. म्हणजे 6 धावा प्रज्योत यांनी पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला बॅटरला रोखण्याचं काम असतं आणि त्यामध्ये फक्त 6 धावा प्रसन्न इथे प्रज्योत यांनी खर्च केल्यात. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती येतात ते प्रसाद. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी चर्चा. बघा 40 मिनिटांमध्ये आपल्याला आपली इनिंग संपुष्टात आणायची. त्यामुळे चर्चेसाठी वेळ जास्त खर्च करू नका. तुम्ही गजर ढोल ताशा पथकाचं तुम्ही बघितलं असेल की बरोबर 40 मिनिटांमध्ये त्यांनी इनिंग समाप्त केली आहे.
8 षटकं ही 40 मिनिटांमध्ये पूर्ण केली आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील तीच विनंती आणि ऍक्च्युली तुमच्याकडे बॅलन्स कमी आहे. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिलाच बॉल इथे मात्र अतिरिक्त उसळी मिळते आणि पंचांनी मात्र इथे व्हाईट बॉलचा इशारा केलाय. बाउन्सरचा वापर आणि त्यामध्ये मात्र पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 12. सुरुवात तर इथे अवांतर धावेने झाली या षटकाची. अनिल स्ट्राईक वरती सज्ज होत आहेत. इथे देखील उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इथे इशारा केलाय. अतिरिक्त धावा इथे धावसंख्येमध्ये वाढ करून देत आहेत. टप्पा अगदी योग्य आहे परंतु दिशा इथे भरकटली जाते. गोलंदाजाची जी लाईन आणि लेंथ आहे ती अगदी योग्य आहे परंतु इथे थोडीशी दिशा भरकटली जाते आणि पंच लगेचच इथे व्हाईट बॉलचा कॉल करतायत. धावसंख्या होते ती 13 विदाउट लॉस. सुरुवात तर चांगली झाली आहे गजर संघाची. पुन्हा एकदा गती परिवर्तन. मिड ऑफ मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल इथे वेगात पूर्ण केली आहे. चित्याची चपळाई आणि हरणाची गती दोन्ही बॅटर मधलं चांगलं आय कोऑर्डिनेशन, एक चांगला कॉल आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. षटक क्रमांक 2 इथे सुरुवात होत असताना 74 धावेंचा पाठलाग आहे. म्हणजे अजूनही 60 करायच्या आहेत. मॅच संपलेली नाहीये. इथे देखील इनसाइड आउट. टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑफ मधून सीमारेषेच्या पलीकडे मुख्य व्यासपीठावरती. हा ठोकला जातोय षटकार 6 धावेंसाठी. सिक्सर. फटका. अप्रतिमरित्या ठोकलेला फटका. धावसंख्या होते ती 20. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. प्रसाद ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत त्या पद्धतीने आता क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आणि मिड विकेट मध्ये 2 खेळाडू इथे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. त्यानंतर मिड ऑन, मिड ऑफ, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर. असे क्षेत्ररक्षणाचं इथे जाळं विणलंय. बघूया प्रसाद इथे कमबॅक करून देतील का. हा चेंडू देखील भरकटला जातोय उजव्या यष्टीच्या बाहेर. थोडीशी लाईन पुन्हा एकदा बिघडली जाते आणि स्वाभाविकरित्या ज्यावेळेस तुमच्या गोलंदाजीवरती मोठा फटका पडतो त्यावेळेस गोलंदाज काहीसं वेगळं बॅटरच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच मध्ये अतिरिक्त धावा येतात. कित्येक वेळा तुम्ही बघितलं असेल एखादा मोठा फटका आल्यानंतर गोलंदाज बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्येच ते अतिरिक्त धाव येते. धावसंख्या 21. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे हेलिकॉप्टर उडवलाय. प्रज्योत तिथे डाऊन दी बॉल. जे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये प्रसन्न भाडाळे उर्फ फिंच इथे होतील जेलबाद. पहिल्या विकेटचं पतन. गजर संघाला बसलेला पहिला धक्का. फिंच बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलाच धक्का इथे बसतोय. फिंच ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही बघितलं असेल मुख्य स्क्रीनवरती. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून कशा पद्धतीने इथे प्रसाद यांनी फुल लेनचा चेंडू हाताळला आणि इनसाइड आउट सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि प्रज्योत मात्र इथे चूक करणार नाही. ठाऊक आहे या विकेटचं महत्व आणि ती विकेट इथे मात्र प्राप्त केली जाते. कमबॅक करणारी ही संधी आहे. बघूया या संधीचं सोनं केलं जातंय का. प्रसाद इथे विकेट मिळवत आहेत. धावा खर्च केल्यात परंतु ज्या बॅटरने चौकार षटकार खेळून काढला त्या बॅटरला मात्र डगआउटच्या दिशेने धाडण्याचं काम देखील प्रसाद यांनी केलंय. गुड कमबॅक. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मित परमार. टेनिस बॉल क्रिकेटचा खऱ्या अर्थाने ढोल ताशा पथकांसाठी असलेला हा वर्ल्ड कपच आहे. एवढं सुसज्ज आणि नटलेलं मैदान हे बघायला देखील मिळत नाही. इथे खेळण्याचा आनंद घेतला जातोय आणि याचं सर्व काही श्रेय शिवमुद्रा यांना द्यावं लागतंय.
हा चेंडू देखील अक्रॉस द बॅट, फुल लाईनचा चेंडू होता. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे जुळून आलं नाही. सिंगल इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 22. दुसरं षटक जे पॉवर प्लेचं आहे, जिथे पॉवर जनरेट करणारा खेळ आतापर्यंत गजर संघाने केलाय आणि सातत्याने गजर संघाचा गजर या मैदानामध्ये या पहिल्या मॅच मध्ये होतोय. परंतु रमणबाग टीम देखील काही कमकुवत नाहीये. कमबॅक करणं ठाऊक आहे त्यांना. बघूया इथून पुढे कमबॅक केलं जात आहे का. पुन्हा एकदा स्लोअर वन, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग मात्र जुळून आलं नाही. मिड ऑफ मधून प्रज्योत पुन्हा एकदा आले. चेंडू अडवला जाईल. सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 23 धावा. एक बॅटर बाद. तेवीस धावा झाल्यात. एक बॅटर बाद 23. पुढचा बॉल मित परमार यांच्यासाठी. पुन्हा एकदा फुल लेंथ, चांगली गोलंदाजी. एकदा का विकेट मिळाली ना की गोलंदाज अधिक प्रभावशाली गोलंदाजी करतो. एखादा चौकार षटकार आले की तो जशी भरकटलेली गोलंदाजी करतो ना, तशी विकेट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा इथे विकेट मिळवण्यासाठी चांगल्या लाईन आणि लेंथ वरती ती गोलंदाजी केली जाते. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. एक बॅटर बाद 23 धावा झाल्यात. आज अजूनही त्याला वापरणं थोडासा विलंब घेतला जातोय. तो वेळ वाचवा हा प्रामुख्याने उद्देश तुमच्या समोर ठेवा. वेळेचं महत्व हवं. तुम्ही फिल्डिंग लावत असताना जास्त वेळ खर्च करू नका, अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. 5 खेळाडू इथे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पण पाहतोय शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, मिड ऑफ. पहिलाच बॉल. अप्रतिम सुरुवात, अप्रतिम सुरुवात, एक्सप्रेस डिलिव्हरी. राघव सुरुवात तर चांगली करतात. खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला जातोय. बघा मातीची खेळपट्टी आणि त्याच्यावरती असलेले हिरवं गवत, त्याचा फायदा होतोय राघव यांना. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक डॉट. गोलंदाजाच्या इथे परीक्षण करण्या अगोदरतीच त्यावरती प्रहार करणं हे नेहमीच बॅटरला धोकादायक ठरतं. म्हणजे राघव यांनी जो पहिला चेंडू हाताळला त्यावरती देखील बॅटरने अगदी वेगात बॅट फिरवली. त्यानंतर काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न, पदलालित्य करण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, त्यावरती देखील चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा इथे मिस टाइम. कॉड बिहाइंडचे शिकार नक्कीच इथे होतील. दुसरं विकेटचं पतन. अनिल कॉड बिहाइंडची शिकार होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. बॅटची टॉप एज, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि यष्टी रक्षकाने मात्र घेतलेला सुरेख असा झेल आणि अनिल मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या आपण पाहतोय 23. 2 बॅटर बाद. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग येथील आपल्या विकेट मिळवली आहे, त्यामुळे तो अधिक घातक ठरतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. संकेत इथे आपण पाहतोय बॅटिंगसाठी आहेत, परंतु संकेत यांचं टोपण नाव साहिल आहे. साहिल अरकडे. सुरुवात तर चांगली करण्याचा प्रयत्न होता, परंतु म्हणावं तसं यश मिळालं नाही. इथे मात्र निर्धाव. पुन्हा एकदा गुडघा टेकवलाय आणि बॉलला देखील पाठवून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. नचिकेत सर देखील त्यांचं शुभागमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटचे व्हाईस प्रिन्सिपल देखील आहेत
आणि आपल्याच घरच्या मैदानामध्ये सुरू असलेली एवढी मोठी देखणी स्पर्धा आणि त्या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांच्या माध्यमातून दिली जाते. वेलकम सर, आपलं संपूर्ण शिवमुद्रा प्रीमियर लीग दरम्यान मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा, 2 बॅटर बाद आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती ज्या गोलंदाजाशी चर्चा आपण केली, सत्यजित उर्फ सत्या, इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. बॅटिंग मध्ये म्हणावी तशी चमकदार कामगिरी केली नाही. टी शर्ट जरी चमकणारा असला तरी कामगिरी तशी झाली नाही. बघूया आता गोलंदाजीमध्ये ती चमकदार कामगिरी होईल का, कारण या गोलंदाजाकडे भन्नाट असं व्हेरिएशन आहे. अप्रतिम असा हा अष्टपैलू खेळाडू आहे. बघूया कशा प्रकारे इथे कामगिरी करेल. 29 धावा झाल्यात, 2 बॅटर बाद आहेत. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. थोडेसे नाराज आहेत गोलंदाज, परंतु पंच इतके हुशार आहेत की त्यांनी लगेचच तुमची चूक पकडली आणि त्यानंतर मात्र इथे आपण पाहतोय अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 30, अजूनही 44 करायच्या 30 चेंडूंमध्ये. इथे बॅटची एज आणि तिथे मात्र धाव मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आता गोलंदाजांना कळलंय की या खेळपट्टीवरती गोलंदाजी कशी करायची आहे. बॅटच्या जर पुढे मिळाला तर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाणार आहे, परंतु जे पिच वरती हिट केले जात आहेत ते हिरव्या गवताचा तो फायदा घेतला जातोय. टप्पा पडल्यानंतर अधिक वेगाने हा चेंडू स्केट होतोय, त्या गवताचा फायदा देखील होतोय आणि त्याचा फायदा इथे घेतला जातोय. आखूड टप्प्याची गोलंदाजी इथे केली जाते. प्रत्येक बॉल वरती इथे व्हेरिएशन आहे. या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे. पुन्हा एकदा बॅटच्या समोर मिळाला आणि अगदी समालोचन कक्षाच्या दिशेने देखना, रुबाबदार, दर्जेदार शिवमुद्रा प्रीमियर लीगला सलामी देणारा हा सुरेख चौकार 4 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. आपण त्याच गोष्टीची चर्चा केली. जर बॅटच्या रडारमध्ये चेंडू मिळाला तर त्यावरती मात्र कडक प्रहार होणार आहे. 34 धावा झाल्यात. मीत परमार यांच्या बॅटमधून आलेला चौकार. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. एक्सप्रेस डिलिव्हरी. सत्या वेगाचा इथे वापर करतायत आणि त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू. चौकार मारल्यानंतर केलेलं कमबॅक. 34 धावा झाल्यात, 40 अजूनही बाकी आहेत. इथे देखील बॅटची एज आणि तिथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवतील, फेकी करतील, परंतु तदरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 35, 35 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 बॅटर इथे आतापर्यंत बाद झालेत. 35 धावा झाल्यात. अजूनही 39 धावेंची गरज आहे. 39 रन्स टू विन. 26 बॉल, 26 चेंडूंमध्ये 39 धावा करायच्या आहेत. म्हणायला गेलं तर फार सोप्या वाटत आहेत, कारण 2च विकेट गेल्यात. पुन्हा एकदा खेचून मारलाय उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल इथे सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार 6 धावेंसाठी. सिक्सर. साहिल आरकडे यांचा तो पॅटर्न शॉट आहे. आखूड टप्प्याचा जर चेंडू हाताळला तर ते सफलही होत आहेत आणि सफलही होत आहेत. धावसंख्येमध्ये होणारी 6 ने वाढ. धावसंख्या होते ती 41 धावा. 2 बॅटर बाद 41 धावा. आता मात्र सत्या यांच्यावरती देखील प्रहार करण्यात आलाय. 41 धावा झाल्यात. गतवर्षीचे विजेते आहेत, परंतु गजर संघ देखील इतका ताकदवान आहे आणि मला वाटतं गतवर्षी ज्या चुका झाल्या त्या चुका मात्र इथे करताना दिसत नाहीयेत. चूक सुधारली आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होतोय. इथे देखील फुल लेनचा चेंडू आहे. सरळ बॅटने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. 4 षटकं संपले आहेत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. पटकन पाणी आतमध्ये घेऊन जा आणि विदिन सेकंदामध्ये पाणी तिथे पिऊन आपापल्या जागेवरती लगेच थांबा, कारण वेळेचं महत्व हवं. 11:30 झाली आहेत, त्यामुळे वेळ इथे वाचवणं फार गरजेचं आहे. सुरुवात झाली 11:12 आणि आता 11:12 इथे सुरुवात झाली. आता 11:31 झाली आहेत. 11:52 बरोबर इनिंग संपली पाहिजे आणि जिथे 11:52 पूर्ण होतील तिथेच बरोबर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. मग तो शेवटचा 1 बॉल 1 रन्स असू द्या किंवा एका बॉलामध्ये 5 रन्स असू द्या,
तुम्हाला ती पेनल्टी तिथे बसणार आहे. एक खेळाडू हा तुम्हाला बाउंड्री लाईन मधून 30 सर्कलमध्ये अतिरिक्त तैनात करावा लागेल. म्हणजे बाउंड्री लाईनला फक्त 4 खेळाडू असतील आणि जसे जसे तुमची मिनिटं वाढत जातील तसं तसं तुमचा एक एक खेळाडू आतमध्ये येत जाईल. चला, मला वाटतं विदिन सेकंदामध्ये पाणी पिऊन झालेलं आहे. मेसेज मैदानामध्ये दिलेला आहे, त्यामुळे आपापली जागा बदला आणि एंड देखील इथे 4 षटकानंतर आपण स्ट्रॅटेजिक टाइमआउट करतोय. मला वाटतं पाणी घेऊन जाण्यासाठी अतिरिक्त खेळाडू असतात. प्लेइंग 11 मधला आघाडीचा बॅटर कधी पाणी घेऊन जात नाही, कारण ते त्यांचं काम नसतं. पाणी पाजण्यासाठी वेगळीच लोक असतात, परंतु प्रसन्न मनाने तिथे पाणी घेऊन गेलेत, त्यामुळे पाणी पिण्याचा आनंद देखील वेगळा आहे. चला, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅजिक ओव्हर जी या षटकामध्ये कमीत कमी 10 धावांच्या वरती तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. 10 तरी बनवाव्या लागतील. 10 धावा कमीत कमी बनवाव्या लागतील. जर झाल्या नाहीत तर मात्र सांघिक धावसंख्येमधून 5 धावा या मायनस होतील. आणि जर 10च्या पुढे केल्या 50% केलेल्या प्लस 50%. तर जितक्या धावा तुम्ही 10च्या पुढे कराल, म्हणजे साधारणतः 12 धावा झाल्या तर त्या 12 त्यामध्ये अधिक 6 अशा 18 धावा तिथे नोंदवल्या जातील. 10च्या पुढे गेल्यानंतर, 10च्या आतमध्ये नाही. राघव ना षटक क्रमांक इथे वा काय कॅच घेतलाय, ये होईना बात. एका हातामध्ये कॅच घेतलाय राघव, क्या बात आहे. या गोलंदाजाने प्रभावित केलंय. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द मॅच. काय झेल इथे घेतला. ऍक्शन रिप्ले बघायला मजा येईल tenniscricket.in वरती. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हा झेल इथे घेण्यात आलाय. काय अप्रतिमरित्या इथे झेल टिपण्यात आलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इतका वेगवान झेल इथे टिपण्यात आला. आणि त्या दरम्यान मीत परमार इथे होत आहेत बाद. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर येत आहेत. ऋषिकेश बिबवे. हा, पहिल्या डावामध्ये देखील तुम्ही बघितलं असेल मॅजिक ओव्हर मध्ये रमणबाग टीमने देखील पहिल्याच बॉलला विकेट गमावली होती आणि इथे गजर संघाने देखील पहिल्याच बॉलला विकेट गमावली आहे. परंतु आता आपण बघतोय ऋषिकेश द सिक्सर किंग इथे मैदानामध्ये येतोय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अजून एका विकेटचं पतन. ऋषिकेश बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेख असा झेल इथे सँडी इथे मात्र चांगल्या पद्धतीने टिपतायत. एका सिक्सर किंगने दुसऱ्या सिक्सर किंगचा टिपलेला झेल आहे. कालचा दिवस ऋषिकेश यांनी 5 चेंडू 6 मधले 5 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडले होते सुपर सिक्सर या फॉर्मॅट मध्ये आणि त्यामध्ये चांगली कामगिरी केली आणि त्यामुळे त्यांना मॅजिक ओव्हर साठी राखीव ठेवलं होतं. परंतु आल्या आल्या ती निराशा. खातही न उघडता शून्याचा चष्मा परिधान करून ऋषिकेश मात्र इथे डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर ऋषिकेश यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. शुभम बलकवडे डावखुऱ्या शैलीचा बॅटर. नवीन बॅटर ऋषिकेश. बघूया इथे कशा प्रकारे कामगिरी करतायत. शुभम इथे होत आहेत. स्ट्राईक वरती सज्ज आहेत. तर गोलंदाज राघव विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येत आहेत. डावखुऱ्या शैलीचे बॅटर आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे करण्यात येतोय. फक्त हा बदल लवकर हवा. मी तुम्हाला सांगितलं की 11:52 तुमची वेळ संपणार आहे. मग तुम्ही किती वेळ लावा, ती वेळ तुमच्यासाठी थांबणार नाहीये. इथे देखील बॅटची एज, परंतु धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राघव यांची. काय कामगिरी केली आपल्या संघासाठी. 3 चेंडूंमध्ये एकही धाव नाहीये. 2 बॅटर बाद केलेत. मॅजिक ओव्हर आहे. 10 झाल्या तर मात्र त्या 10 धावा मिळतील तुम्हाला.
15 धावा मिळतील यदा कदाचित, पण झालं नाहीत तर मात्र स्कोअर कार्ड मधून 5 धावा मायनस होतील. इथे देखील स्क्वेअर कट खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. 1 धाव त्या दरम्यान मिळतीये. सत्यजित तिथं तैनात, सिंगल मिळतीये. आता 2 चेंडूंमध्ये 9 करावे लागतील कमीत कमी. आणि स्ट्राईक वरती साहिल आहे, त्यामुळे या बॅटरकडे ती क्षमता आहे बिग हिटिंग करण्याची. रन मशीन आहे, 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि त्याची क्षमता आत्ता खऱ्याने चांगली होईल का, कारण गोलंदाज देखील तितकाच भेदक आहे. इथे देखील फटका फसतोय. यष्टिरक्षक डाऊन दी बॉल. अजून एका विकेटचं पतन. संकेत आरकडे इथे होतील बाद. या षटकामध्ये 3 विकेट इथे मिळवल्यात. विकेट हॅट्रिक ओव्हर इथे पाहायला मिळतीये अप्रतिमरित्या. क्या बात है. संकेत इथे होत आहेत बाद आणि विकेटचं इथे होतंय पतन. एक मोठा धक्का गजर संघाला. जी सुस्थिती होती गजर संघाची ती मात्र परिस्थिती बदलली आहे. आणि आपण म्हणतो ना, परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. थोडासा वेळ संयम दाखवला की ती परिस्थिती बदलायची क्षमता, ती ताकद नेहमीच येते आणि ती क्षमता रमणबाग टीमने दाखवली आहे. गतवर्षीचे विजेते आहेत. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय की जिंकायचंय कसं आणि कधी पलटवार करायचाय, कधी कमबॅक करायचंय, या संघाला ठाऊक आहे. आता इथे टार्गेट चेस करण्यासाठी या मॅजिक ओव्हर मध्ये एका चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. हे थोडंसं अवघड आहे, परंतु अशक्य असं म्हणता येत नाही. पुढचा बॉल. वाह, हा वेगळ्याच पद्धतीने डिफेन्स होता. शरीराला इथे लागू नये म्हणून केलेला अमोल गवारे. या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव. फक्त एकच धाव. गोलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. मॅजिक ओव्हर मध्ये फक्त एकच धाव आणि 3 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज आहे. या षटकामुळे रमणबाग टीम इथे कमबॅक करताना पाहायला मिळतेय. आता मात्र इथे गजर संघाला थोडेसे कष्ट पडतील, कारण शेवटच्या 18 चेंडूंमध्ये 37 धावेंची गरज आहे. अथर्व जोशी नवीन गोलंदाज आणि पहिलाच बॉल जर आपण बघितला तर तो अपडबार होता आणि इतका मोठा बाउन्सर. कोणाची चर्चाच झाली नसेल की हा वाईट बॉल आहे की नाही. नक्कीच इथे वाईट कळवला जातोय. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 43. अजूनही विजयाचं समीकरण आहे. 18 चेंडूंमध्ये 36 धावेंची गरज आहे. 18 चेंडू आणि 36 धावा. जितके चेंडू त्याच्या दुप्पट. मॅच संपलेली नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे. गेम ऑन आहे. चेस ऑन आहे. आणि स्ट्राईक वरती शुभम सारखा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर अजूनही आहे. पुन्हा एकदा चेंडू हातातून निसटतोय. आज मात्र चेंडू हातातून निसटणारा दिवस दिसतोय की काय अथर्व यांचा. सातत्याने चेंडू निसटतो आणि तरी तो जुना चेंडू आहे. नवीन असता तर मला वाटत नाही की तो चेंडूला हात जरी लावला असता. आता इथे चेंडू हातातून निसटतोय त्यामुळे लगेच त्यांना ब्रेक दिलाय की तुम्ही आत्ताच सध्या ती रिस्क घेऊ नका. त्यामुळे लगेच गोलंदाज इथे थांबवलाच जातोय. मला वाटतं इथे
गोलंदाजी मार्क वरती थोडासा बदल करण्यात आलाय. संदीप शिंदे इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडॉन मधून क्षेत्ररक्षक जातील. सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 44. येणारे 17 चेंडू आणि 35 धावेंची गरज आहे. 17 गेंदों में 35 रनों की जरूरत. 17 बॉल 35 रन्स टू विन. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. अमोल गवारे यांच्याकडे देखील ती क्षमता आहे. मोठा फटका तेही खेळू शकतात आणि या मैदानाचा अंदाज आहे त्यांना. खेळपट्टीचा अंदाज आहे. बॉलिंग अप्रतिम केली परंतु आता बॅटिंग करावी लागेल. आखूड टप्प्याचा बॉल अप्पर कटचा इथे वापर केलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. 3 धावा इथे वेगात पूर्ण केल्यात. साज बाज और ताज 3 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा इथे फटका फसतोय. चेंडू हवेत आहे. प्रज्योत इथे डाऊन द बॉल आणि विकेटचं पतन. शुभम देखील होतील बाद. अजून एका विकेटचं पतन होत आहे. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. प्रत्येक बॅटर इथे षटकार आणि चौकार खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. रन बॉल इक्वेशन प्रमाणे मॅच होती परंतु आता थोडंसं आव्हान ते अवघड होत चाललंय. 45 धावा झाल्यात. 6 बॅटर इथे बाद आहेत. सुरुवात तर चांगली केली होती परंतु शेवट इथे फार महत्वाचा आहे. सुरुवात चांगली करून उपयोग नाही. शेवट इथे महत्वाचा आहे. शेवट चांगला करणं गरजेचं आहे आणि तो शेवट मला वाटतं इथे रमणबाग टीम करते. 6वं षटक सुरू आहे. 15 चेंडूंमध्ये अजूनही 34 धावेंची गरज आहे. 15 बॉल 34 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी इथे आतापर्यंत झाली आहे आणि प्रामुख्याने ती मॅजिक ओव्हर होत्याचं नव्हतं करून टाकणारी ओव्हर. इथे मात्र आल्या आल्या मिळालेला फुलटॉस. क्षेत्ररक्षक किती हो सोप्पा झेल हातातून निसटलाय. सोप्पा झेल म्हणजे इतका सोप्पा होता की कोणी टिपता आला असता परंतु क्षेत्ररक्षकाची थोडीशी गडबड झाली आणि मला वाटतं झेल घेण्या अगोदर ती तो आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे हातातून चेंडू निसटला. चेंडूने हातावरती तुरी दिली आणि मात्र तिथे जमिनीवरती येऊन पडला. झेल निसटलाय. जीवदान मिळत आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 46. इथे मात्र आडव्या बॅटने मोठा प्रहार. सत्यजित यांच्या डोक्यावरून बॉल गेलाय सीमारेषा पार. येईल षटकार. षटकारही आला नसता परंतु जर आणि तर वरती क्रिकेट खेळलं जात नाही. कॅच घ्यायलाच हवा. षटकार यायलाच हवा. मी मारला असता तर तो गेला असता असं होत नाही. तुम्हाला मारायची क्षमता होती. तुम्ही मारायचा होता. इथे मारलाय. 52 धावा. पदलालित्य. कधी कधी गडबड अशी होते की एखादा षटकार आला की बॅटर अजून भारावून जातो. आपण त्या बॅटरची स्तुती केली की षटकार मारू शकतो. मारला आणि त्या स्तुतीमध्ये अमोल गवारे मात्र इथे भारावून गेले. लगेच त्यांना दृष्ट लागली. नजर लागली आणि पुढचाच बॉल इथे निर्धावही गेला. अतिस्तुती देखील फार धोकादायक ठरू शकते. षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 52 धावा झाल्यात. येणारे 13 चेंडू आणि 27 धावेंची गरज आहे. 13 गेंदों में 27 रनों की जरूरत. 12 बॉल मध्ये 27 धावेंची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये 27 धावा. पहिलाच बॉल प्रज्योत. 7व्या षटकाची सुरुवात. निर्धाव चेंडूने इथे सुरुवात तर झाली आहे. प्रज्योत गोलंदाजी मार्क वरती. 52 धावा झाल्यात. येणारे 11 मध्ये 27. पुढचा बॉल
सचिन यांच्यासाठी हा चेंडू देखील फार फसवाय. टप्पा पडल्यानंतर गती काहीशी कमी, दिशा इथे अगदी योग्य पद्धतीने चेंडूला वळवलंय. प्रज्योत यांची क्षमता त्यांनी गोलंदाजीमध्ये दर्शवली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आहेत. बॅटरला देखील चर्चा करावी लागेल. अमोल गवारे यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्यामुळे ते नॉन स्ट्राईकला आहेत. ते चर्चेत आहेत की काय करायचंय, मला स्ट्राईकला यायचंय, काय करावं लागेल. हा चेंडू मात्र भरकटलाय, उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इथे निर्णय घेतलाय. गोलंदाजाला थोडंसं दंडित केलाय. चेंडू अप्रतिमरित्या हाताळलं जात आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा काटाही बदलतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आता मात्र चूक करणार नाही. एक चूक झाली आहे, त्यामुळे संघ थोडासा अडचणीमध्ये येताना दिसला, परंतु आता चूक सुधारण्याची संधी मिळते. सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 54. येणारे 9 चेंडू आणि 25 धावेंची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. 9 चेंडूंमध्ये 25 धावेंची गरज आहे. 9 गेंदों में 25 रनों की जरूरत. 9 बॉल 25. पुढचा बॉल. इथे देखील स्क्वेअर कटचा प्रयत्न आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जे गोलंदाज असतात ना, त्यांना मात्र धावबाद करणं थोडंसं अवघडच असतं. तुम्ही कधी बघा, ते पळताना फार वेगात पळतात. आणि इथे देखील अमोल गवारे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न, थोडीशी रिस्क घेतली, परंतु 2 धावा संघाच्या फायद्याच्या त्याही पूर्ण झाल्यात. येणारे 8 मध्ये 23. 8 चेंडू आणि 23 धावेंची गरज. पुढचा बॉल प्रज्योत यांचा. स्ट्राईकला असेल अमोल. इथे देखील उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. इथे विकेट नसेल तरी चालेल, परंतु इथे डॉट बॉल हवाय हे मात्र प्रज्योत यांनी ओळखलंय. खेळपट्टी साथ देते गोलंदाजांना, फायदा घेत आहेत. 56 धावा झाल्यात. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सत्यजित या क्षेत्ररक्षकाकडे चूक करणारी संधी मात्र 99.99 नाहीच आहे. 0.1% ते चूक करू शकतात. इथे मात्र विकेटचं पतन. अमोल गवारे बॅक टू आज 25 धावेंची गरज आहे. 23 धावेंची गरज आहे आणि गरज भागवण्यासाठी 3 मिनिटमध्ये ओव्हर संपली. चला 3 मिनिटांमध्ये आपली ओव्हर संपली पाहिजे. फक्त 3 मिनिटं आहेत. नवीन बॅटर बॅटिंगसाठी आपण पाहतोय. सिद्धांत यांना आमंत्रित केल्याचे नॉन स्ट्राईक एंडला आहेत, परंतु मिळालेल्या जीवदानाचा फायदा सचिन कशा प्रकारे करतायत. लीग फॉर्मॅट आहे, त्यामुळे आपले उपस्थिती किंवा आपली क्षमता इथे दाखवण्याचं काम करावं लागेल. इथे मात्र कॉटन बॉलची शिकार. सचिन इथे होतील बाद. अजून एक विकेटचं पतन. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. सामना मात्र हळूहळू गजर संघाच्या हातातून निष्ठून गेलाय, परंतु संपलेला नाहीये अजूनही. 5 चेंडूंमध्ये 23 धावा या मैदानामध्ये काही अवघड नाहीयेत. 5 चेंडूंमध्ये 23 धावा या मैदानामध्ये कित्येक वेळा झालेल्या आहेत. त्यामुळे हे मैदान फक्त गोलंदाजांसाठी नव्हे तर बॅटरसाठी देखील वरदान ठरलेलं आहे. बघूया तो प्रयत्न इथे केला जाईल का. नितीन स्ट्राईक वरती सज्ज आहेत. पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुल केलाय, परंतु धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या मात्र होते ती 57 धावा.
1 मिनिट राहिलाय आणि 4 बॉल हाताळायचे. तुम्हाला पेनल्टी बसणारच आहे रमणबाग संघाला. चालेल, आता तुम्हाला परवडण्यासारखी आहे ती पेनल्टी, परंतु आपण नुसतं म्हणून उपयोग नाही. बॉल मात्र इथे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. सँडी डाऊन द बॉल. विकेटचा अजून एका पतन, अजून एक बॅटर. अनिकेत पोटे या संघाचे संघनायक. गतवर्षी देखील चांगलं काम, चांगला खेळ त्यांच्या संघाने. अजूनही 22 धाब्यांची गरज आहे. इथे मात्र आल्या आल्या स्विचिटचा प्रयत्न. सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. 58 धावा झाल्यात. मला वाटतं ती वेळ संपली. 11:52 झाली आहेत. त्यामुळे एक खेळाडू तुमचा अतिरिक्त 30 सर्कलच्या आतमध्ये घ्या. फक्त 4च राहिले पाहिजेत. 2 प्लेयर आहेत. 2 प्लेयर आतमध्ये ठेवायचे. 2 3च खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. 3 एवढी मोठी बघा, ही पेनल्टी फार मोठी आहे. 2 खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावे लागत आहेत. या अवघड काम आहे. हा देखील अवांतर धाव आहे. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 59. 2 चेंडूंमध्ये 20 धाव्यांची गरज आहे. बॅलन्स इतका आहे, त्यामुळे इतकासा खर्च हा गोलंदाजांना परवडण्यासारखा आहे. पुढचा बॉल मंकड विकेट आणि त्यामध्ये मात्र बॅटर इथे बाद आहे की नाही हे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. वॉर रूम मध्ये चेक केलं जाईल. मागे घेते विड्रॉ. चला, अपीलच इथे मागे घेतले. आम्हाला मंकड विकेट नको आहे. मला वाटतं डगआउट मधूनच ही सूचना देण्यात आली की अशी विकेट आता नको आहे, काही गरजच नाहीये. जेव्हा गरज आहे तेव्हा मात्र ते सोडणार नाहीत आणि कोणी सोडू शकत नाही. खेळामध्ये आणि युद्धामध्ये सर्व गुन्हे माफ आहेत आणि ती नियमामध्ये आहे. त्याला लायसन मिळालेलं आहे या विकेटला. खेळामध्ये साम दाम दंडभेद तुम्हाला करावाच लागतो, परंतु ती परिस्थिती तशी असली तर. अन्यथा परिस्थितीच्या विपरीत तुम्ही जाऊन काम करणं बाकीच्यांच्या नजरेमध्ये धोकादायक ठरतं. चला, शेवटचा 1 बॉल आणि 20 धावा. आणि इथे मात्र रमणबाग संघाने पहिल्याच मॅच मध्ये इथे विजय संपादन केलाय. गतवर्षी जिथे स्पर्धा संपली, मला वाटतं यावर्षी जी सुरुवात केली आहे, अगदी तिथून पुढचा प्रवास 365 दिवसानंतर देखील तोच दरारा आणि तीच दहशत रमणबाग या संघाने इथे निर्माण केली आहे. पहिल्या मॅच मध्ये गजर अशा बलाढ्य संघाला नमवून